तुमचे निर्णय चुकतात का? आपले निर्णय वारंवार चुकतं असं तुम्हाला वाटतं का? कितीही विचार करून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तरी त्यात काही ना काही चूक होते का? त्यातून नुकसान किंवा मनस्ताप होतो का? असं तुमच्या बाबतीत होत असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अत्यंत वेगळ्या मात्र सर्वांनाच सतवणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे आपले निर्णय का चुकतात. या विषयाला आपण ज्योतिषशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन्ही पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोबतच जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी उपयोगी ठरणारे काही उपाय देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अजिबात विसरू नका. एक प्रश्न असा आहे की जो प्रत्येक मनुष्याच्या मनाला कायम सतावत राहतो. आपण कितीही शहाणे असलो, कितीही ज्ञानी असलो, कितीही अनुभवी असलो तरी आयुष्यात आपल्याला एक प्रश्न सतत पडत राहतो. तो प्रश्न म्हणजे माझे निर्णय नेहमी चुकीचे का होतात? कारण याला ग्रह आहे का, की आपल्याच मनातील असा काही भाग आहे जो आपण ओळखत नाही? आज याच विषयाचं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करणार आहोत. शास्त्रशुद्ध पद्धतीने या विषयाला समजून घेणार आहोत आणि मनोवैज्ञानिक पद्धतीने देखील विचार करून निष्कर्षापर्यंत पोहोचणार आहोत. एक दिवस ऑफिसमध्ये एका मुलीची अपॉइंटमेंट होती. नम्रता तिचं नाव. ती अगदी वेळेवर आली. साधारण 28-30 तिचं वय असेल. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे पडलेली होती. अतिशय थकलेली देखील वाटत होती. नेहमीप्रमाणे मी तिला विचारलं की तुझे नेमके प्रश्न काय आहेत? त्यावर ती म्हणाली, मी इतके चुकीचे निर्णय का घेते? तिची पत्रिका माझ्यासमोरच होती. पत्रिकेत चंद्र कमजोर होता. राहूचं स्थान थोडंसं बिघडलेलं होतं. तसेच बुध देखील कमकुवत असल्याचं संवादाचा अर्थ चुकीचा काढण्याची तिची प्रवृत्ती झाली होती. म्हणजे कोणी चांगल्या उद्देशाने देखील काही बोललं तरी तिचा चुकीचा अर्थ लावणं आणि गैरसमज करून घेणं हा तिच्या स्वभावाचा एक भाग झालेला होता. ती म्हणाली, मी गेल्या 2-3 वर्षात मोठे निर्णय घेतले आणि घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा ठरला. मी मित्रांवर विश्वास ठेवला, ते चुकीचे निघाले. पैसे अडकले, नातं देखील तुटलं. त्यानंतर ती एका रिलेशनशिपमध्ये देखील होती. त्यात 6 महिन्यातच ब्रेकअप झाला. त्याचा तिला अत्यंत भयानक मानसिक त्रास झाला. विचार देखील भरकटले. यानंतर तिसरा निर्णय तिने नोकरीच्या संदर्भात घेतला. हातात चांगली असलेली नोकरी बदलली. नंतर तिच्या लक्षात आलं की आपल्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. कारण दुसऱ्या नोकरीत फारसं कामच नव्हतं. तिथे प्रगतीला वाव नव्हता. एकंदरीत असं झालं की सर्वच निर्णय चुकत गेले. निर्णय चुकल्यामुळे तिचा आत्मविश्वास हरवला होता. परिणामी एक प्रकारचं नैराश्य तिला आलं होतं. मी तिला शांतपणे ग्रह समजावून सांगितले. नेमकं कुठे चुकत होतं ते सांगितलं. 48 तासांसाठी काही नियम सांगितले, जसं पॉज पॉवर, रिॲलिटी चेक, जे मी या भागाच्या शेवटी तुम्हाला देखील सांगणार आहे. ते तिने समजून घेतलं. त्यानंतर ती जे वाक्य बोलली ते महत्त्वाचं होतं. ती म्हणाली, मॅडम, आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की माझं नशीब खराब आहे, पण खरं सांगायचं तर माझं मन मला फसवत होतं. आज ते मला तुमच्या मार्गदर्शनामुळे स्पष्ट झालं. त्यानंतर ती स्थिर झाली. तिचे निर्णय सुधारले, नातेसंबंध सुधारले, नोकरी देखील स्थिर झाली. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ती स्वतःवर विश्वास ठेवायला लागली. तर आता प्रश्न असा आहे की हे सर्व होण्यामागे पत्रिकेत काही कारणं असतात का? तर तो आज आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम सांगायचं झाल्यास पत्रिकेत चंद्राची स्थिती महत्त्वाची ठरते. चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्र जर पत्रिकेत कमकुवत असेल तर तुमचं मन अस्थिर असतं. अस्थिर मनामुळे अस्थिर निर्णय घेतले जातात. घाईत घेतलेले निर्णय, भावनिक होऊन घेतलेले निर्णय, चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास, अशा एक ना अनेक कारणांनी निर्णय चुकतात. परिणामी पत्रिकेतील चंद्र अजून जास्त दुर्बल होतो. पत्रिकेत जर राहू चुकीच्या स्थानात, चुकीच्या राशीत असेल तर तो राहू माणसाला भ्रमित करतो. राहूचं नावच भ्रम किंवा धोका आहे.
जिथे धोका असतो तिथे आपलं मन आपसूक ओढल्या जातं. कळत न कळत फायद्याची स्वप्न मनुष्य बघायला लागतो. लोकांच्या बोलण्यावर अतिरिक्त विश्वास ठेवून शॉर्टकटमधून यश मिळेल अशी अपेक्षा तयार होते. तिसरी समस्या म्हणजे शनिदेव आपली परीक्षा घेत असतात. शनिदेव तुम्हाला सांगतात की थांबा, थोडं तपासा आणि मग निर्णय घ्या. शनिदेवांद्वारे घेतलेला निर्णय कदाचित उशीर होत असेल, मात्र योग्य निर्णय घेण्याची शक्यता तयार होते. पत्रिकेतील मंगळाची स्थिती देखील अत्यंत महत्त्वाची असते. तुमच्या पत्रिकेत मंगळ ग्रह जर अकारक स्थानात शत्रू राशीत असेल तर विचार न करता काम केलं जातं. अगोदर काम आणि नंतर विचार किंवा रागात एखादा निर्णय घेतला जातो, ज्याच्यावर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे ज्यांच्या पत्रिकेत मंगळाची स्थिती खराब आहे त्यांनी या बाबतीत स्वतःची खूप काळजी घेतली पाहिजे. पत्रिकेत जर बुध ग्रह खराब अवस्थेत असेल तर विचार आणि संवाद हे दोन्ही चुकतात. कारण ज्योतिष नियमानुसार बुध हा बुद्धी व वाणी या दोन्ही महत्त्वपूर्ण गोष्टींचा कारक आहे. पत्रिकेत बुध ग्रह दुर्बल अवस्थेत असेल तर माहितीचा देखील चुकीचा अर्थ काढला जातो. यामुळे पुढचे निर्णय चुकण्याची दाट शक्यता असते. किंबहुना अशा स्थितीत निर्णयामध्ये काही लॉजिक नसतं. एक गोष्ट लक्षात घ्या की ग्रह काही असले तरी मानसशास्त्र असं सांगतं, आपण 70% निर्णय भावनेतून आणि 30% निर्णय विवेकातून घेत असतो. म्हणजे बुद्धीचा उपयोग करून घेत असतो. ग्रह भावना निर्माण करतात आणि भावना निर्णयांना प्रभावित करण्याचं काम करतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर पत्रिकेत दुर्बळ असलेला चंद्र आपल्याला अतिविचारांमध्ये गुंतवतो. पत्रिकेत राहू दुर्बळ असेल तर मीच बरोबर ही भूमिका तयार होते. अशुभ शनीमुळे असुरक्षित वाटतं. अशुभ मंगळामुळे उतावळेपणा वाढतो आणि पत्रिकेतील अशुभ बुधामुळे गोंधळ निर्माण होतो. या 5 कारणांमुळे मनुष्याची निर्णय क्षमता बिघडते आणि निर्णय देखील चुकू लागतात. मग यावर उपाय आहेत का? तर आज आपण प्रश्न जसे ज्योतिषशास्त्र आणि मानसशास्त्र पद्धतीने समजून घेतले, तसेच उपाय देखील आपण दोन्ही पद्धतीने समजून घेणार आहोत. त्यातील पहिला सगळ्यात शक्तिशाली उपाय म्हणजे 48 तासांचा नियम होय. जीवनामध्ये दररोज आपण कुठले ना कुठले छोटे मोठे निर्णय घेत असतो. त्याच पद्धतीने कुठल्याही महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या आधी 48 तास थांबण्याचा तुम्ही त्यानंतर निर्णय घ्या. ज्योतिष नियमानुसार चंद्र साधारणपणे 2.25 दिवसात राशी परिवर्तन करतो. त्यानंतर तुम्ही कुठलाही महत्त्वाचा निर्णय घ्या, जेणेकरून निर्णय जास्त योग्य ठरू शकेल. दुसरा उपाय म्हणजे निर्णय घेताना तो वास्तवाला धरून आहे का हे आवर्जून तपासा. कारण राहू ग्रह भ्रम निर्माण करतो. भ्रमाच्या बाहेर पडून आधी सत्य समजून घ्या. रियालिटी चेक करा आणि निर्णय घ्या. तिसरा उपाय म्हणजे शिवस्वरोदय शास्त्राचा किंवा नाडीशास्त्राचा उपयोग करा. आपली नाडी नियंत्रित करण्यासाठी योग्य पद्धतीने श्वास घ्या, जेणेकरून शनिदेव तुम्हाला स्थैर्य देतील. रोज तुम्ही या कामासाठी 10 मिनिटं जरी दिली, नाडी नियंत्रित करणाऱ्या शास्त्राचा उपयोग केला तर तुमचे निर्णय जास्त योग्य ठरतील. चौथा उपाय तुम्हाला बुध ग्रहासाठी करायचा आहे. एखादा विषय कळणं, वळणं आणि ऐकणं या 3ही गोष्टी करा. कारण विषय कळणं, वळणं आणि प्रत्यक्ष अंमलात येणं या सर्व वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे कळल्यानंतर वाचन करा, वाचन केल्यानंतर शिका, समजून घ्या आणि मग निर्णय घ्या, जेणेकरून निर्णय चुकणार नाही. 5वा महत्त्वपूर्ण उपाय मंगळ ग्रहासाठी आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा राग आला, भावना उचंबळून आल्या की 10 सेकंद थांबा. उत्स्फूर्तपणे किंवा आततायीपणे प्रतिक्रिया देऊ नका. थोडं थांबा, मनाला शांत होऊ द्या, थोडा विचार करा आणि त्यानंतर प्रतिक्रिया द्या, जेणेकरून तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. तुमचे ग्रह हे तुमचे शिक्षक आहेत. ते तुम्हाला शिक्षा देत नाही, तर ते तुम्हाला शिकवतात, शहाणं बनवतात. मन शांत, बुद्धी स्पष्ट आणि भावना संतुलित ठेवल्या तर निर्णय 100% योग्य पद्धतीने घेतल्या जातात. आणि हो, मन समजलं तर जीवन सुंदर बनतं. आजच्या भागात आता आपण इथे थांबूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटू. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हो,
या संदर्भातील तुमचा अनुभव कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.